नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काल आपण सुंदर अशा आरेवारे बीचवर मनमुराद आनंद घेतला. बीचवरील रम्य निसर्ग, प्लेटमधील भन्नाट ॲक्टिव्हिटीज आणि त्यानंतर केलेले स्वादिष्ट जेवण यामुळे दिवस अगदी अविस्मरणीय झाला. आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. पुढे काय काय पाहायला मिळणार आहे, कोणती नवीन ठिकाणं भेट देणार आहेत आणि या प्रवासात आणखी कोणते सुंदर क्षण अनुभवणार आहोत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. तर मंडळी, आरेवारे बीचचं मनमोहक सौंदर्य अनुभवून आता आम्ही निघालो आहोत रत्नागिरीच्या दिशेने. कोकणातील हा प्रवास जितका सुंदर आहे तितकंच रत्नागिरी शहरही खास आहे. जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मला ती बंधक, एका सेकंदात होतो मी स्पीचलेस. मराठी पोरगी संस्कृती जपते, एकाची पोळ्यावर त्याच्यातच रमते. चहा सोबत पुरणपोळी पण जमते, लाजाळू इतकी बघूनच जमते. काय ती चालणी, काय ती लचक, फोटो काढतो पोचते कचक. काळी बिंदी, काळी कुर्ती, सही काय का ते कुठे केवढा ते बाबा. एखादा चढून आला तरी